आपण आता आहोत गौरव साबळे यांच्या शेतात। आता आपण बघू शकतो यांनी हे कपाशीचं जे लावलेलं झाड आहे, आता हे बघा याची कैऱ्यांची संख्या आपण बघू शकतो। याच्यात हे कोणतं वाण आहे भैया? हे कावेरीचा दुसरा वाण आहे। कावेरीचा दुसरा? हां। अच्छा, आणि याला आता कैऱ्यांची संख्या किती आहे? कैऱ्यांची संख्याला 100च्या पुढेच अच्छा, 100च्या पुढेच आहे। हां, याला आपण काय आपलं पूर्ण जैविकचं वापरलेलं आहे ना? हां, पूर्ण जैविक वापरलेलं आहे। हां, याला आपण काय काय सोडलो त्याला? एनपीके, स्टीमरीज बायो 99, एनपीके, स्टीमरीज बायो 99 आणि फवारणी पण केली होती। आपण बघू शकतो मित्रांनो, याच्या वरतीपर्यंत शेंड्यापर्यंत याला पूर्ण बघा, हे बघा कैऱ्या लागलेल्या आहे। बाकीचे बी दाखव म्हणजे पडेल ते झाड। हो ना, त्या वजनानं झाड अक्षरशः खाली वाकलं ते। हे बघा आम्ही आता हे धरलेलं आहे इथं। आता हे खाली वाकलेलं, एक मिनिट त्याला अल्लाच सोड बरं थोडं। हे बघा त्याचं वजन इतकं झालेलं आहे की ते वजनानं झाड वाकतं इथे, आणि अशाच प्रकारे बरेच झाडांचं पण हे झालेलं इथं। आता याच्यात कापूस तुम्ही वेचणी केली, याचं किती निघालं याला पहिल्या वेचणीत? पहिल्या वेचणीत आता 5-6 क्विंटल निघाला। 5-6 क्विंटल निघाला। आणि किती आपलं क्षेत्र आहे टोटल? 30 गुंठे। 30 गुंठेमध्ये फक्त? अच्छा, 5-6 क्विंटल निघाला आणि अजून बराच बाकी दिसतोय बघा। आपण बघू शकता याच्यामध्ये आता हे बघा, आता बरेच झाडं वाढलेले, कारण एक वाकले कशामुळे तर फक्त वजन त्याचं खूप झालं, कैऱ्यांचं वजन। हे बघा आपण इथं बघू शकता, हे बघा आपण बघू शकता आता एका झाडाला कैऱ्यांची संख्या। याला आता 100च्या वर कैऱ्या लागलेल्या आहे। याच्यात अंदाजे किती कापूस निघणार असं वाटतं तुम्हाला? आता 17 ते 18 क्विंटल, म्हणजे 30 गुंठ्यामध्ये 17 ते 18 क्विंटल कापूस निघू शकतो समजा याच्यामध्ये। आता हे बघा जैविकचा वापर केल्याचा फायदा इथं दिसतोय।